नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। लवकरच 10वी पास उमेदवारांसाठी नवीन जाहिरात जी आहे तर ती येणार आहे। तर ती जाहिरात येणार आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, ज्याला आपण जीएमसी म्हणतो। तर या जीएमसी मध्ये ही जाहिरात जी आहे तर ती लवकरच येणार आहे मित्रांनो, आणि त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। याच्यामध्ये आपण ही जाहिरात येणार आहे का, किती पदांसाठी येणार आहे, त्यासोबतच परीक्षा कोण घेणार आहे आणि पात्रता काय असणार आहे, या सगळ्या काही बाबी आपण पाहणार आहोत। आणि या जीएमसी भरतीची तयारी करण्यासाठीची गट ड ची सर्व बॅच ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे। तर ही बॅच तुम्ही नक्की जे आहे तर ते जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे याला देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात। बघा, नुकतीच आरटीआय माध्यमातून बातमी जी आहे तर ती आलेली होती, ज्याच्यामध्ये बघा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संस्थेतील वर्ग 4 च्या संवर्गांची मंजूर भरलेली आणि रिक्त पदांची माहिती आपल्याला खालील प्रमाणे जी आहे तर ती पाहायला मिळते। ज्याच्यामध्ये जवळपास 204 पदं ही गट ड ची वर्ग 4 ची मंजूर आहेत। त्याच्यापैकी 94 पदं भरलेली आहेत, फक्त किती 94, आणि खाली किती आहेत 110। त्यासोबतच इतर काही वरची पदं अशी 123 जागा ज्या आहेत तर ती येण्याची शक्यता आहे। आणि या सर्व भरती प्रक्रिया भरण्यासाठी टीसीएस या कंपनीकडे करार केलेला आहे मित्रांनो। म्हणजे परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा घेणार आहे आपली टीसीएस कंपनी। टीसीएस पॅटर्न नुसार होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, नांदेड असेल, बाकी सोलापूरच्या ज्यांच्या काही एक्झाम होतील त्या टीसीएस पॅटर्न नुसारच आहेत। तर त्यांच्या काही प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर त्याच्यानुसार आपली एक चांगली तयारी जी आहे तर ते होऊ शकते मित्रांनो। आता मागच्या वेळेस याच अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आला होता जीएमसी संदर्भात। जे काही मंत्री आहेत जे आहेत तर ते आपल्याला इथं हसन मुश्रीफ जे आहेत तर ते मंत्री पाहायला मिळतात। तर त्यांनाच प्रश्न विचारण्यात आला होता बघा, राज्यातील शासकीय विद्यालय, आयुर्वेद आणि दंत चिकित्सा अधिष्ठाता, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी यांचे पदे रिक्त असल्याची बाब निदर्शनास आलेली, हा प्रश्न होता बघा। दुसरं, असल्यास त्याच्यावर ऑक्टोबर 2021 पर्यंत मंजूर पदे किती होती आणि अद्याप किती रिक्त पदे आहेत। त्याच्यानंतर सदर पदे भरण्याबाबत काही कारवाई चालू आहे का, तर या प्रश्न विचारलेले होते। तर त्याच्यावर मंत्री महोदयांचं उत्तर आलं की राज्य शासनाच्या अधिपत्याखालील जी काही सर्व जीएमसी आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, त्यांचे वर्ग 1 ते वर्ग 4 ची पदं ही खालील प्रमाणे आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गट ड ची पदे किती मित्रांनो, 9543 पदं ही मंजूर आहेत। त्याच्यापैकी भरली किती आहेत मित्रांनो, फक्त 5569 पदं ही भरलेली आहेत। आणि रिक्त जर पाहायला गेलं 3974 रिक्त जागा आहेत गट ड च्या, आणि याच सगळ्यात महत्वाच्या जागा आपल्याला इथं ठरतात। 3974 जागा इथं ज्या आहेत पेंडिंग आहेत। त्याच्यानंतर हे दंत विद्यालयासाठी होतं, त्यांनी इथं स्पष्ट म्हटले बघा, वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक परिचर्या संवर्गाची सरळ सेवेची पदे भरण्यासाठी टीसीएसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्याची कारवाई सुरू आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे त्यांनी सांगितलेले की टीसीएसच्या माध्यमातून आम्ही सर्व जीएमसीचे आहेत करणार आहोत। बघा, आगामी काळात या आचारसंहिता असो नसो, लवकरच आपल्याला या ज्या जीएमसीच्या जाहिराती ज्या ज्या काही पेंडिंग आहेत ना मित्रांनो, त्या सर्व आगामी काळात आपल्याला येताना दिसतील। जे कोणी 10वी पास उमेदवार असेल आणि ज्यांना वाटतं मला एकच लोकेशनला एकच ठिकाणी काम करायचं, मला काही बदली वगैरे नको, तर त्यांच्यासाठी हा जॉब बेस्ट असतो मित्रांनो। जे कोणी ऑलरेडी तिथं प्रॅक्टिस करत आहे, ऑलरेडी काम करत आहे, त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। तर हे गट ड चं असतं। इथं 18 ते 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43 वयाची अट जी आहे तर ती इथं पाहायला मिळते। या जाहिरातीमध्ये जर तुम्ही पाहिलं शैक्षणिक अर्हता काय विचारली मित्रांनो, फक्त 10वी पास पाहिजे, फक्त 10वी पास। आणि विचार करा मित्रांनो, 10वी पास उमेदवाराला कुठंच एवढं सरकारी नोकरीच्या संधी आता नसतात। शिपाई हे पद ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट थ्रू भरलं जातं, म्हणून 10वी पास उमेदवाराला जीएमसी मध्ये ही चांगली संधी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉबची, शासकीयची। याचा अभ्यास करायचा असेल तर 4 विषय असतात बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, असे हे 4 विषय असतात। प्रत्येकावर 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न, 200 गुण। कुठली निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते। टीसीएस नावाची कंपनी ही परीक्षा जी आहे तर ती घेत असते। 1000 रुपये आणि 900 रुपये एवढी आपल्याला एक्झाम फी लागते। माजी सैनिकांना कुठलेही परीक्षा शुल्क नसतं। हे अशा पद्धतीने या सगळ्या काही गोष्टी आहेत। या जीएमसी भरतीच्या आपल्या आधीच्या काही जाहिराती आल्या तर त्याच्यामध्ये या बॅचच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांची तयारी केलेली होती। आणखी पुढेही तुम्हाला जर तयारी करायची असेल तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे याला देखील कॉल करून तुम्ही सर्व माहिती जी आहे तर ते विचारू शकता।
जीएमसी भरती संदर्भात कुठली अपडेट असेल तर ती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो. हे सगळे आता आपले कोर्सेस या सगळ्या क्षेत्रात जे आहेत तर ते आपले उपलब्ध आहेत. तर तुमचे कोणी नातेवाईक, भाऊ असेल, मित्र असेल जो तयारी करत असेल वेगवेगळ्या स्ट्रीमची, तर त्यांच्यासाठी हे सर्व कोर्सेस आता अवेलेबल आहेत. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.